आतापर्यंत तू किती ऑडिशन्स दिले आणि ऑडिशनची प्रोसेस काय असते त्याबद्दल जरा सांग. बापरे, किती ऑडिशन्स दिलेत असं स्पेसिफिकली सांगता नक्कीच येणार नाही, कारण आता 12-13 वर्ष झाले सातत्याने ऑडिशन्स देत असते मी, अजूनही देते. कारण मला असं वाटतं की लिंक्डइनवरती जसं IT किंवा बाकी इंडस्ट्रीमधली जे काम करणारी लोक असतात ते लिंक्डइनवर त्यांचं प्रोफाईल क्रिएट करतात किंवा तुम्ही तुमचा जसा रेझ्युमे सबमिट करता तसंच कलाकारांसाठी ऑडिशन्स देणं हे आहे. सो आय थिंक 100 नक्कीच क्रॉस केलेली आहे ऑडिशन्सच्या बाबतीत. ऑडिशनची प्रोसेस ना निलेश आता खूप बदलली आहे. म्हणजे मी आत्ता बोलता म्हटलं कसं, मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा फोटोजची हार्ड कॉपी कोऑर्डिनेटर्सला सबमिट करायला नको. मग त्याच्यात तुम्ही काय म्हणजे पर्टिक्युलरली जाहिरातीच्या बाबतीत तुम्ही कुठले ब्रँड असतील तर ओपन आहात, तसं म्हणजे केसांचा ब्रँड असेल तुम्ही केस कट करायला तयार आहात का, रंगवायला तयार आहात का वगैरे असे ते 100 प्रश्न विचारायचे. तसे फॉर्म्स पण सबमिट करायला लागायचे. आणि मग कास्टिंग कोऑर्डिनेटर्स थ्रू ऑडिशन्स यायच्या. ऑडिशन्सला जायचं प्रत्यक्षात, तिथे गेल्यानंतर ते तुम्हाला स्क्रिप्ट द्यायचे किंवा काहीतरी इम्प्रोवाइज करायला सांगायचे आणि तशा पद्धतीने ऑडिशन्स घेतल्या जायच्या. आता गेल्या 8-10 वर्षात हे सगळं मोबाईल थ्रू होतं. म्हणजे आता कास्टिंग डिरेक्टर्स म्हणा किंवा क्रिएटिव्ह हेड्स म्हणा हे फोन करून सांगतात की असं कॅरेक्टर आहे, मी स्क्रिप्ट पाठवतो, मी शूट करून पाठवताना. सो मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मुंबईत येऊन ऑडिशन्स द्यायला लागायच्या. आता कानाकोपऱ्यातून कुठूनही तुम्ही एक व्हिडिओ शूट करून पाठवलात तर तो म्हणजे तुम्हाला पाठवता येतो, मग तो बघितला जातो आणि मग त्याच्यातून जर तुमचा परफॉर्मन्स छान असेल तर तुम्हाला लुक टेस्टला बोलता, एखादा कॉस्ट्युम ट्रायलला बोलतात. मग त्यांनी जे काही एक कॅरेक्टर ग्राफ तयार केलेला असतो त्या कॅरेक्टर ग्राफमध्ये जर तुम्ही बसत असा तर यू गेट द रोल. आणि मग त्याच्या पुढची प्रोसेस खूप वेगळी आहे तुला. आणि हल्ली तर आता म्हणजे चांगलं वाईट आहे हा वेगळा डिस्कशनचा बोध आहे, पण हल्ली सोशल मीडिया अपिअरन्सेस तुमचे किती आहेत, त्याच्यावरती तुमचे किती फॉलोअर्स आहेत या गोष्टी पण बघितल्या जातात कास्टिंग करताना. म्हणलं तसं किती चांगलं आहे वाईट आहे हा वेगळा डिस्कशन संपतंय, पण याला सुद्धा आता प्रेफरन्स दिला जातो. ही अशी प्रोसेस आहे आणि ती आय थिंक ती काळानुरूप बदलत जाणारी प्रोसेस आहे. म्हणजे गेल्या 12 वर्षात मी खूप बदलताना बघितली. अजून जेव्हा काम करेल तेव्हा अजूनही ती बदलत राहील. आणि स्पेशली लॉकडाऊन नंतर हे ऑनलाईन ऑडिशनचं खूप झालं, नाहीतर जसं ऑफलाईन ऑडिशन म्हणजे अंधेरीला वगैरे तर रांगाच्या रांगा लागलेल्या असतात. म्हणजे 4 बंगला 7 बंगला हे जे एरियाज आहेत ते नोन आहेत आपल्या ऑडिशनसाठी की एक बॅग घ्यायची, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे कपडे भरायचे. हे प्रत्येक कलाकारांनी मला वाटतं एकदा तरी आयुष्यात केलं असेल. आणि नॉक करायचं, यहाँ पे ओपन ऑडिशन चल रहा है क्या, मेरा एज बुक का कुछ है क्या, असं विचारून वॉक इन ऑडिशन्स तर खूप मोठ्या प्रमाणात. मला वाटतं कोविडनी सगळ्याच इंडस्ट्रीजला हे दाखवून दिलं की जरी जग थांबलेलं असलं तरी खरं तर जग थांबलेलं नाहीये. एक व्हर्च्युअल वर्ल्ड आहे ज्याच्या थ्रू काम होऊ शकतात. म्हणजे कोविडच्या काळात कित्येक लोकांनी सिरियलचे शूटिंग्स केले की कलाकारांनी घरात बसून त्यांचे डायलॉग रेकॉर्ड करून पाठवले. असेही काही चॅनल्सवरती काही शोज अशाही पद्धतीने थोडे एपिसोड्स त्यांनी रन केले की आपल्या सेटअपमध्ये बसून आपण कुठेतरी एक सीन दिला जातो दिग्दर्शकाकडनं, तो तुम्ही तुमच्या पद्धतीने परफॉर्म करता, तो कंपाईल केला जातो आणि तो टेलिकास्ट होतो. सो खूप नवनवीन प्रकारे काम करण्याची आपलं कसं आहे, आपण नाकासमोरून चालणारी माणसं तशी मुळतः, तर त्याच्यामुळे अनऑर्थोडॉक्स वेजकडे आपण जातच नव्हतो कोविडपर्यंत. पण कोविडनी सगळ्याच इंडस्ट्रीज हे शिकवलं की बाहेर पडतात नसून काय सगळं काम थांबलं. तर त्याच्यामुळे डेफिनेटली कोविड नंतर कामाची पद्धत खूपच बदललेली आहे.